सकाळपासूनच वातावरण आल्हाददायक होते. या वातावरणाला साथ देत व प्लान मस्ट गो ऑन म्हणत आम्ही सकाळी 11ला घराबाहेर पडलो व सालबर्डीच्या वाटेने लागलो. 2 बाईक घेऊन आम्ही निघालो. वाटेत काही कार्यालयीन व काही खाजगी विषयांवर चर्चा करता करता आम्ही 12:30च्या सुमारास मोर्शी पोचलो. पोटात भूक नसतानाही तिथे गेल्यावर काही खायला मिळणार नाही म्हणून मस्त गरम गरम समोशांवर ताव मारून पुढील प्रवास सुरू केला. मोर्शीच्या समोर निघून सालबर्डीच्या वाटेवर लागलो. तसतसा उत्साह वाढत गेला. चोहीकडे हिरवळ दिसत होती व हळूहळू आम्ही सह्याद्रीच्या कुशीत शिरत होतो. सालबर्डी येथे पोहोचल्यावर उत्कंठा शिगेला पोहोचली होती. मी कितीहीदा सालबर्डी गेलो तरीही माझी तिथे जाण्याची उत्कंठा कधीही कमी होत नाही. आम्ही गाड्या पार्क करून पायीचा प्रवास सुरू केला. माझ्यासोबत असलेले अभि आणि विलास हे सालबर्डीला पहिल्यांदाच आले होते. त्यामुळे त्यांच्या मनात त्या स्थळाला घेऊन संभ्रम असेलही. पण पायी प्रवास सुरू करतात त्यांचा संभ्रम दूर झाला असेलच व ते लगेचच रम्य वातावरण अनुभवण्यात दंग झाले. सालबर्डी म्हणजे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांच्या सांगड घालणारे व अप्रतिम निसर्ग सौंदर्य असलेले ठिकाण आहे. तेथे वाहणाऱ्या नद्या, झाडे आणि पर्वतरांगा पाहतच राहावे असे हे ठिकाण. नेहमीप्रमाणे फोटोशूट सुरू झाला व सर्व त्या निसर्गातील प्रत्येक गोष्टीशी स्वतःला जुळवून घेण्याचा प्रयत्न करू लागले. मी लहानपणापासून हे स्थळ वारंवार बघितल्यामुळे आम्ही तेथे असणाऱ्या सर्व निसर्गरम्य व पुरातन स्थळांना भेटी दिल्या. तेथे वाहणाऱ्या नद्या, असलेल्या पर्वतरांगा व गर्द झाडी या मनमोहक आहेत. तसेच पर्वतावर असलेली शिवगुफाही तितकीच मनमोहक व आल्हाददायक आहे. पायऱ्या चढून चढून आम्ही घामाने ओले चिंब झालो होतो. पण निसर्ग सौंदर्य बघताना थकवा जाणवला नाही. रोजच्या धकाधकीच्या व कारकुनीच्या कामातून बाहेर पडून मन व डोकं दोन्ही सुखावले होते. या ट्रेक दरम्यान आम्हाला कधीच कार्यालयाची आठवण झाली नाही. फिरत असताना मध्येच रिमझिम पावसामुळे ट्रेकची मजा आणखीनच वाढली. गुफेत प्रवेश करताना कदाचित या दोघांना सुरुवातीला भीती वाटली असेल. पण आत गेल्यानंतर असलेले प्रसन्न वातावरण व तिथली शीतलता यांना नक्कीच भावली असेल. इतकं फिरूनही, दमूनही कुणालाच जेवणाची आठवण मात्र झाली नाही. तेथे असलेले पिंगर, बोर असंच काही खाऊन आम्ही आमची भूक भागवली. वरून परतत असताना आम्ही नदीतील थंड पाण्यात पाय बुरवून बसलो तेव्हा पूर्ण थकवा निघून गेला. अभिने मात्र डुबकी मारून आनंद लुटला. शेवटी खाली उतरून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. एकूणच ट्रेक खूप मोठा नसतानाही, काही स्पेशल मेजवानी नसतानाही, फक्त निसर्ग आणि निसर्ग यामुळे आजचा दिवस अतिशय आनंदी व मजेत गेला. असे ट्रेक आपल्याला दैनंदिन गोष्टी, ताण विसरून नव्याने व स्फूर्तीने आयुष्य जगण्यास प्रेरित करतात. सागर आमले.